हा जो सत्तारूढ पक्षाचा जो प्रस्ताव होता, या प्रस्तावात विविध मागण्या किंवा याच्या संदर्भात सरकारचं धोरण यासाठी प्रस्तावात वेगवेगळ्या वक्त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. आम्ही विरोधी पक्षातले आहोत, कदाचित आमचं तुम्ही ऐकणार नाही, पण तुमच्या मागे प्रवीण दरेकर बसलेले आहेत. त्यांचं जे मोठं दुःख आहे की स्वयं विकासासाठी ते अहोरात्र लढत आहेत, परंतु ते यशस्वी होत आहेत का? तर होत नाही आहेत. का होत नाही आहेत? भ्रष्टाचार बोकाळला आहे. मी तर फाईलचा रेट सांगितला. प्रत्येक ते जे काही पैसे देत आहेत, मुंबई बँक पैसे देते किंवा दुसऱ्या बँका पैसे देत आहेत, कर्ज देते बांधायला, परंतु जे अधिकारी तिथे फाईलचा पर स्क्वेअर फीट रेट मागतायत, हे तर तुमच्या दबावाखाली असले पाहिजेत. किमान त्यांच्यापासून तर त्यांना मोकळीक द्या, किंवा त्याच्यासाठी तर कायदा करा की बाबा असा कोण काय करेल त्याला उचलून आम्ही टाकून देऊ आतमध्ये. प्रवीण दरेकरांचंच दुःख मांडतोय मी, म्हणजे त्यांचं दुःख आहे, मांडू शकत नाही. बिचाऱ्यांवरती आयुष्यभर अभिनंदनाचेच प्रस्ताव मांडायची वेळ आलेली आहे. मनात नसेल तरी ते अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतायत. आम्हाला कळते दुःख आहे त्यांचं, मनापासून नाही. ते छातीवरती, जसा दादा बोलले होते ना, छातीवर दगड ठेवून तुम्हाला घेतलाय, तसंच त्यांचं छातीवर दगड ठेवून मांडतायत. ठीक आहे, हे विषय जरी असले, महत्त्वाचा विषय हा आहे की त्या दिवशी जो विषय इकडे मांडला गेला की हे सगळे मुद्दे लिहून घेतले जातात की नाही, आणि मग दादानी आम्हाला एक पत्र पाठवलं की तुमचे कुठले कुठले मुद्दे हे लिहून घेतले. आता हे जे मुद्दे मी लिहून दादानी मला पाठवले की या मुद्द्यांची नोंद सरकारने घेतलेली आहे, याच्यातल्या एकाच मुद्द्यावर त्यांनी फक्त बोलले, ते म्हणजे बांद्रा कॉलनीच्या. बांद्रा कॉलनीचा विषय काय? त्या लोकांना घरं देण्याच्या संदर्भातला आहे. त्याच्यावरती कमिटी बनवली कोणी? चंद्रकांत दादा, संसदीय कार्यमंत्री. त्याच्यावरती कमिटी नेमली. त्या कमिटीवरती घेतलंय कोण? ज्यांचा याच्याशी काही संबंध नाही. किरण पावसकरांचा काय संबंध आहे? किरण पावसकर त्या बांद्रा कॉलनीत कधीतरी आले होते का? त्या समितीमध्ये आता भारतीय जनता पक्षाचे 3 कार्यकर्ते घेतलेले आहेत. त्यांच्या घेण्याच्या बाबतीत माझं काय म्हणणं नाही आहे, परंतु तिकडचा स्थानिक आमदार, तिकडे हा विषय मी 2004 पासून अशी एकही विधानसभेचं अधिवेशन गेलं नाही ज्याच्यामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून किंवा कुठल्या माध्यमातून हा विषय घेतला नाही. तुम्ही निर्णय करणार आहेत की नाही ते सांगा ना. मराठी माणसाच्या बद्दल आपण जे काही मी अशासकीय विधेयक मांडलेलं आहे त्याच्या बाबतीत मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही सरकार म्हणून ही गोष्ट जाहीर करा. तुम्ही आम्ही मागितलेल्या गोष्टी सगळ्या छापून आणल्यात आणि वाचताय, परंतु मी सांगतोय की मराठी माणसाला जो काय रिडेव्हलपमेंट मुंबईमध्ये आज 60% रिडेव्हलपमेंट आहे, याच्यात ज्या नवीन बिल्डिंग होत आहेत त्याच्यामध्ये 40% घरं ही मराठी माणसाला मिळाली पाहिजेत, आणि त्याचा एरिया किमान 500, 550, 600, 700 पर्यंत असला पाहिजे. 2000 फुटाची घरं बांधणार आणि सांगणार मराठी माणसांना घ्या. मग त्याचे कायदे काय ते त्याची सरकारकडनं अपेक्षा काय असते की तुम्ही अशी गोष्ट कराल ज्याच्या माध्यमातून कोणाला तरी दिलासा मिळेल. आम्हाला श्रेय देऊ नका, अरे पण तुम्ही तर घ्या श्रेय, किमान ते विषय तुम्ही तर करा. पण हे विषय जे आहेत मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आम्ही सगळे विषय इथे मांडले, त्याच्यावरती कुठलाही विषय झाला नाही आहे. पोलीस हाऊसिंग प्रवीण दरेकरांनी मांडलंय, मी मांडलंय. कोळीवाड्याचा विषय आहे, त्याच्या बाबतीत सीमांकन होणार आहे की नाही हे विषय मांडताना जे 60% आज रिडेव्हलपमेंट जी मुंबईमध्ये आहे त्या रिडेव्हलपमेंट पॉलिसीमध्ये आपण काय रिलीफ देणार, हा या खरं म्हणजे या ग्रोथ इंजिन जे म्हणताय, या ग्रोथ इंजिनच्या बाबतीत म्हणजे ग्रोथ हब तुम्ही जो डेव्हलप करताय, या ग्रोथ हबमध्ये डेव्हलपमेंट कोणाची होते? जो विषय आम्ही मांडला की अदानींची डेव्हलपमेंट होते, आज तुम्ही नोटिफाईड एरिया किती सांगितला? काय 200, 250 स्क्वेअर एकर दिली. जागा किती? 1200 एकर. कुठे दिली? सगळ्या क्रीम एरियामध्ये दिली. 200-250 एकरच्या बदल्यात डेव्हलपमेंटला तुम्ही 1200 एकर जागा देताय. आणि त्याच्यामध्ये जो मी मुद्दा मांडला देवनारचा, ज्याच्यामध्ये कचरा उचलण्यासाठी 2500 कोटी मुंबई महानगरपालिका अदानीला देणार आहे कचरा उचलायला. आले मुंबई महानगरपालिका यांना आमच्यापेक्षा चांगली माहिती आहे, आपल्या दोघांनाही माहिती आहे, आणि म्हणून जागा द्यायची, वरती कचरा उचलायला पैसे द्यायचे. हे जे काही सगळे शासनाचे जे काही विषय आहेत ते आम्ही तुमच्यासमोर मांडलेत. त्याच्या बाबतीत आपण कुठेही काही चकार शब्द काढलेला नाही. सरकारी कर्मचाऱ्यांच्या घराच्या बाबतीत आपण काय बोलत नाही, पोलिसांना किती दिवसात घरं देणार याच्या बाबतीत काय बोलत नाही. फक्त बघू, करू, देऊ, सांगू,
देण्यात येईल, करण्यात येईल, बघितले जाईल, पॉलिसी निर्माण होईल आणि विचार केला जाईल. याच्या पलीकडे आपण कुठल्याही या आपल्या उत्तरात दिलेली नाही आहेत. जो मूळ हेतू या प्रस्तावाचा होता की ज्याच्यामधनं सरकारची काहीतरी पॉलिसी आम्हाला कळेल, ज्याच्यामध्ये सरकारमुळे रिडेव्हलपमेंटला आज जो मुंबईमध्ये आशिषही आपल्याला माहिती आहे 60% लोक आज मुंबईत रिडेव्हलपमेंटच्या या अमरेलाखाली आहेत. या लोकांचं रिडेव्हलपमेंट सुटसुटीत होण्यासाठी सरकार काहीतरी करेल असं आम्हाला वाटलं होतं. मुंबई महानगरपालिकेवरती विचारलेल्या प्रश्नाला कुठेही उत्तर दिलं नाही. सरकारचं धोरण हे छापील आहे. छापील उत्तरं ऐकण्यासाठी आम्ही इथे आलेलो नाही आणि म्हणून आपल्या ह्या उत्तराचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही बहिर्गमन करतो.